विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। बातमी आहे लोक प्रतिष्ठान संस्थेचे नवीन कार्यकारी मंडळ जाहीर। अध्यक्षपदी सुरेखा जगदाळे तर उपाध्यक्षपदी दौलत निपाणीकर यांची निवड। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या धाराशिव येथील लोक प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले आहे। रविवारी कार्यकारिणीच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। यावेळी अध्यक्षपदी सुरेखा जगदाळे, उपाध्यक्ष दौलत निपाणीकर तर मुख्य सचिवपदी अनिकेत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लोक प्रतिष्ठान ही संस्था सामाजिक क्षेत्रात 30 वर्ष पूर्ण झाले काम करत आहे। या वाटचालीत संस्था आणखी व्यापक व्हावी यासाठी नवीन कार्यकारी मंडळ नुकतेच स्थापन करण्यात आले आहे। सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जगदाळे यांनी लोक प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर उपाध्यक्ष पदावर दौलत निपाणीकर यांची तर मुख्य सचिव पदावर अनिकेत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। संस्थेच्या कार्यकारी मंडळात सचिव म्हणून सुनील मनोहर बडूरकर, सहाय्यक सचिव विनोद कुलकर्णी आणि सुजित कुमार चंदनशिवे, कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲडव्होकेट राज कुलकर्णी, विश्वदीप खोसे, मंजुषा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। आगामी काळात लोक प्रतिष्ठान संस्था पाणलोट विकास कार्यक्रम, विशेष वृक्ष संवर्धन, महिला स्वयंरोजगार निर्माण, ग्रामीण विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण सहाय्य अशा अनेक विषयात नवीन योजना व नवीन तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे। तसेच नव्या पिढीतील युवकांना, महिलांना संस्था कार्यात सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुरेखा जगदाळे यांनी विश्व विशाल न्यूजशी बोलताना दिली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।